इथून पुढे जात असताना कधी तो बाळगू नका, कारण आपल्या शिक्षकांनी सांगितलंय की आपले आदर्श कोण असावेत, आपण आदर्श कोणाला म्हणून कोणाच्या तत्वावर चालावं हे सांगणारे आपले शिक्षक होते. 16 वर्षात जे काही आयुष्यात मिळालं नाही ते त्या 3 वर्षात या शाळेनं आणि या शिक्षकांनी दिलंय. कुणीतरी विचारलं तुला काय पाहिजे, कुणीतरी विचारलं तुला काय पाहिजे, मनातून आवाज आला परत तीच शाळा, परत ते शिक्षक आणि आयुष्यभर साथ देणार होते, साथ देणार आहेत असे तेच परत मित्र पाहिजेत. पहिल्यासारखे बेंचवर येऊन बसण्याचा हक्कही आम्हाला उरला नाही हे आठवूनच मन उदास होतं. गणिताच्या जगात आम्ही होतो थोडे कच्चे, गणिताच्या जगात आम्ही होतो थोडे कच्चे, पण घाडगे सरांनी बनवले आम्हाला पक्के. इथून गेल्याच्या नंतर आपल्या भावना आठवणी सोडायच्या नाहीत, आपल्या भावना आठवणी सोबत जपायच्यात, पण त्याच सोबत आपल्याला यशस्वी होण्यासाठी तिथे एक लिहिला बघा विचार, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चालत आहात हे अधिक महत्वाचं. म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटले, तुम्हाला योग्य शिक्षक भेटले, तर इतरांची कॉपी करू नका. तुमच्यामध्ये वेगवेगळे कलागुण आहेत, वेगवेगळे कौशल्य. कुणाला चांगलं गाता येतंय, कुणाला चांगलं बोलता येतंय, कुणाला चांगलं डान्स करता येतंय. म्हणजे आपल्यापासून हे वेगळे झालेले नाहीत, ते तुम्हाला सोडून द्या तुम्ही की सर आपल्यापासून वेगळे झाले, आता आपली शाळा सोडून जाणार, आपल्याला कोण मार्गदर्शन करणार. तुम्हाला जे काही प्रश्न आहे रात्री 10 वाजले 11 वाजले तरी सरला फोन करायचा, ते फोन उचलणार नाहीत असं होणारच नाही कधी. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न पडतात, पण त्यांना वाटतं सर हे प्रश्न आपण कसा विचारावा. आता शाळेनं जो वेळ तुमच्यावरती इन्व्हेस्ट करायचा होता तो केला. 8वीला 9वीला 10वीला त्या शिक्षकांना जे तुमच्यात बदल घडवता आले, जे तुम्हाला शिकवता आलं ते त्यांनी शिकवलं, तुम्हाला सांगितलं, तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले असतील, जयंती असतील, व्याख्यानमाला असतील, जे काय असेल जे त्यांना करता आलं, जे शाळा म्हणून त्यांचं कर्तव्य आहे ते त्यांनी केलं. आता वेळ तुमची आहे. तुम्ही तुमचं नाव कमावलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झालो तर ते शाळेला म्हणा. तुम्ही सरांना विचारायला सगळ्यात जास्त अभिमान जर कुठला असेल तर शिक्षकांना फार मोठा अभिमान असतो की हा माझा विद्यार्थी, तो जो कलेक्टर आहे ना तो विद्यार्थी, तो माझा विद्यार्थी. ह्याच्यासारखा अभिमान शिक्षकांना नाही तुझा. तुम्हाला जर वाटत असेल की शाळेत आमची आठवण ठेवावी त्याचं तुम्हाला हे करावं लागेल. तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहावं लागेल, तुम्हाला चांगलं करावं लागेल. आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला क्लिअर करतो की स्पर्धा परीक्षा हे काही अंतिम ध्येय किंवा एकच जगात असं की याच्याशिवाय काहीच नाही किंवा सर्वोत्कृष्ट गोल आहे असं म्हणता येणार नाही, म्हणणार नाही मी तरी नाही. एखाद्या मुलीला जर रांगोळी चांगली काढता येत असेल ना तर तुम्ही रांगोळी सुद्धा करिअर करू शकता. मोठ्या मोठ्या लग्न समारंभामध्ये रांगोळी काढणाऱ्यासाठी स्पेशल त्याची ही आहे, पॅकेजेस आहेत. स्टेज सजवणारा वेगळा असतो माहिती आहे लग्नामध्ये. जसं अजित सरांनी बोलताना सांगितलं की तुमच्या एका विद्यार्थिनीनं गोरा होण्याचा प्रोडक्ट बनवला, ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही हे जगाला काय देऊन जात आहे महत्वाचं. 150 कोटींचा देश आहे, किती येलेत किती चाललेत कोणी हिशोब ठेवत नाही. मुळात हे सांगायचं तुम्हाला की हे लाट मारीत तिथं पाणी काढण्याचं वय आहे तुमचं, हे तुमचं आयुष्य घडवण्याचं वय आहे. ह्या वयामध्ये जर तुम्ही चांगल्या मार्गाला लागला, अजित सरांनी तुम्हाला जे मागचा कोट वाचून दाखवला लिहिलेलं की तुम्ही किती अंतर चालता याच्यापेक्षा दिशा कुठली आहे हे महत्वाचं आहे. आपल्याला जे नागरिक व्हायचे ना हे जे वय आहे ना कॉपी करायचं वय नाही, हे अभ्यास करण्याचं वय. टक्के पडले पाहिजेत, 100% पडले पाहिजे. ही स्वतःला सिद्ध करण्याची एक्झाम 10वी. तुम्ही स्वतःची परीक्षा म्हणून त्याला घ्या, अभ्यास करा. तुम्ही ठरवा मला 95% पाहिजेत, 50. 10वीला कोणाला 95% पडलेच नाहीत असं काय आहे का? पडतील ना, त्याच्यासाठी तेवढी मेहनत करावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. परिस्थिती जर अडगाणं माझ्याकडे अपेक्षितच नव्हते, काहीच नव्हतं. अब्दुल कलामांनी तुझे सांगितलंय की आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या साधनांनुसार तुम्ही आजच तयारी चालू करा कुठल्याही गोष्टीची. म्हणत बसू नका की माझी परिस्थितीच नाही, मी फारच गरीब आहे, मी ग्रामीण भागातच राहतो. आहे त्या साधनानुसार तुमच्याकडे काय आहे. लाईटचा दिवा नाही हरकत नाही, आंबेडकरांनी तो नाही विचार केला. ती रस्त्यावर जाऊन तिकडे लाईट आहे ना, तुमच्याकडे आहे काय, घरची लाईट नाही हरकत नाही, मग काय आहे रस्त्यावर जाऊन अभ्यास कर. रस्त्यावर लाईट नाहीत, काय आहे दिवा आहे, दिवा आहे त्या साधनांचा वापर करून करा. परिस्थितीचं कारण करून बसू नका की माझ्या वडिलांनी हेच नाही केलं, त्याची फारच शाळा चांगली होती. ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात प्लस पॉईंट सांगतो पोरांनो, मेहनतीमध्ये आपण कोणी हात नाही करू शकत. हे जे चांगल्या शाळांमध्ये शिकलेले किंवा चांगल्या परिस्थितीत आलेले मुलं आहेत ना त्यांच्याकडे तो गुण नसतो. त्या परीक्षेमध्ये तुम्ही फार हुशार असण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही तुम्ही फार हुशार असण्याची. तुम्ही ऍव्हरेज आहे चालतो. फक्त तुमच्यामध्ये पाहिजे कन्सिस्टन्सी, सातत्य, चिकाटी आणि मेहनत करण्याची ताकद. मग जर त्यांची कष्ट आपल्याला थांबवायचे असतील, जर त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं असेल तरी तुमच्या हातात आहे ना. हा उद्देश तुम्हाला शाळेत पाठवण्याचा की तुम्ही काहीतरी तुमच्या
घराला, तुमच्या समाजाला, तुमच्या गावाला, तुमच्या भागाला पुढे नेऊ शकाल. तुमच्या शिकण्याचा काहीतरी फक्त तुम्ही मोठे झाले काय उपयोग नाही. तुम्ही डॉक्टर होणार असाल, नक्की डॉक्टर. एकच डॉक्टर आहे का? भरपूर डॉक्टर आहे. पण ते डॉक्टर बाबा आमटे ते सगळे ओळखते. तुमच्या डॉक्टरकीचा त्या समाजालाही उपयोग झाला पाहिजे. जे शोषित आहेत, पीडित आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना उपयोग झाला. तुम्हाला स्विमिंग आवडत असेल ना तर तुम्ही ऑलिम्पिक खेळू शकता. कुस्ती आवडणाऱ्या पोरांना डायरेक्ट राज्य शासनानं DYSP केले. राहुल आवारेला ओळखत तुम्ही, राष्ट्रकुल पदक जिंकलं त्याला डायरेक्ट DYSP करून टाकलं. खेळाडूंना महाराष्ट्र शासन 5% आरक्षण देते आणि खेळाडू भेटत नाही. जर महिला म्हणली की या मुलानं मला छेडले तर छेडले, महिला हा पुरावा आहे. ते 354 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. प्लस त्याच्यात मुलगी जर 18 वर्षाच्या खालची असेल तर पोक्सो ऍडिशनल कायद्याचे ते अतिरिक्त कलम लागतात. 354 सोबत पोक्सोचे कलम लागतात, ज्याच्यात जास्त शिक्षा आहे 354 पेक्षा. समजा फिजिकली टच करणे हे तर आहेच, पण हे सुद्धा लक्षात राहते. ऑनलाईन जरी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरी मेसेज करत असाल तरी तो 354च्या व्याख्येत येतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात राहते. मुलींना हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला जर तुम्ही त्रास देत असेल ती गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मैत्रिणींना भविष्यासाठी कधी पण ऑनलाईन मार्गाने पण करत असेल तर तक्रार देऊ शकता, तुम्ही दाखल करू शकता. मुलांनी पण लक्षात ठेवा की असं काही होणार नाही. हा गुन्हा आहे काय झालं. मला शाळेत बोलवलं, सरांनी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली आणि जबरदस्ती तुम्ही ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. त्या परीक्षेसाठी, SSC बोर्ड परीक्षेसाठी आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा असतील. क्राईम ब्रँच मध्ये काम करत असताना आदरणीय घाडगे साहेबांना किती मेहनत बघा ना. अभ्यास सकाळी 6:45 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत करावा लागला. तो जो अभ्यास केला, कशासाठी अभ्यास केला की मला निवांत नोकरी करून काहीतरी छानपैकी मला आराम मिळेल याच्यासाठी त्यांना वाटत असेल कुठंतरी. परंतु ज्या नोकरीमध्ये गेले ते 15 तास अभ्यास करून त्यांना 24 तास काम करण्याची नोकरी मिळाली. आणि ती नोकरी अशी नाही म्हणजे जी काही गुप्त शाखा असते त्या गुप्त शाखेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही गुन्हे होतात, जे काही अपराध होतात, कुठेही असू दे ना जगामध्ये, कुठेही आरोपी जाऊ दे, ते एका मिनिटामध्ये शोधतात.